नमस्कार माऊली. माऊली, तू कधी असा विचार केलायस का की आपल्याला ही एका घरातली मुलं सांभाळताना नाकी नऊ येतात आणि शनिदेव तर सगळ्या सृष्टीला सांभाळतात, त्यांना किती त्रास होत असेल. परंतु कदाचित त्यांचं सुद्धा असंच प्राक्तन असावं का? त्यांच्या नशिबी सुद्धा असंच असावं की एखाद्या कठोर शिक्षकाप्रमाणे प्रत्येक मुलावर लक्ष ठेवून त्याला दंड द्यायचा. पण ते कितीही कडक असले तरी ते शिक्षक आहेत हे आपण विसरता कामा नये. शिक्षकाचं कर्तव्य योग्य दिशा दाखवणं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलेला मार्ग समजावून घेऊन त्यानुसार आचरण करणं हा आयुष्याच्या सुखाचा मार्ग आहे. मालती, तू काळजी करू नकोस. पिताश्रींची प्रकृती आता स्थिर आहे. खर तर त्यांना या वयात सुद्धा काम करावे लागते, या गोष्टीचाच मला अधिक त्रास होतो आहे. त्यांना झेपत नाही, सोसत नाही, तरी सुद्धा ते काम करत आहेत. अहो, 6 दिवस झाले आपल्या घरी अन्न शिजले नाही. नशीब आपले भले म्हणून गावातील काही भल्या लोकांनी आपल्या भोजनाची व्यवस्था केली. परंतु हे असे करून चालणार नाही. त्यात तुमचे भाऊ आणि वहिनी यांनी देखील या बाबतीमध्ये गावातील लोकांकडून उचल घ्यायचे ठरवले आहे. होय, ठाऊक आहे. आणि याच गोष्टीचा पिताश्रींना अधिक क्रोध आहे. पण अशा क्षणी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन अधिक कष्ट करावे, अधिक राबावे असं मला वाटते. आणि यातूनच काही तो नवीन मार्ग सापडेल. कारण प्रत्येक चांगल्या गोष्टीचे फळ हे मिळतेच. परंतु मालती, मी मागचे 5 दिवस तुला बघतो आहे. तू कोणत्या ना कोणत्या तरी विचारात गुंग आहेस. हो, कोणता तो विचार? सांगते. मागे पिताश्री मला घरी थांब असे म्हणाले होते. तेव्हा एक रोगी येऊन गेला घरी आणि पुढच्या शनिवारी देखील तो आला होता. मग मला असा प्रश्न पडला आहे की त्याचा काही संबंध तर नसेल ना आपल्या या दुरावस्थेशी? नाही नाही, आता फक्त या 2 गोष्टींवरून निष्कर्ष काढणे उचित होणार नाही. आणि उद्या सुद्धा शनिवार आहे, तर उद्या सुद्धा कोणाला तरी घरी थांबावेच लागेल. हो, माझा निर्णय झाला आहे. आज शनिवार आहे, आज मालतीच घरी थांबेल. परंतु पिताश्री, मी काय म्हणतोय तसेच होईल. चला पुत्री, आज शनिवार आहे. आज तू हे सगळं कसं साध्य करणार मला माहित नाही. परंतु पिताश्री, मला माहित आहे आजवर आपल्या घरात चालत आलेली रीत मी मोडू देणार नाही. मी प्रयत्न करेन आणि सर्व साहित्य गोळा करेन. पुत्री, चला चला. काय बघताय? चला. येते. चला. येतो. परमेश्वरा, आज देखील तीच वेळ आली आहे. आज पुन्हा तसेच घडते आहे. घरात अत्यल्प अन्नधान्य आहे आणि माझ्या मनात एकच शंका येत आहे, आज परत तो मनुष्य येईल का
आणि आज जर त्याने अन्नाची मागणी केली तर? माई अगोय माई आपण नमस्कार, मी आपली काय सेवा करू? पक्क माझी अवस्था, माझे सारे अंग तडकते आहे ग. माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पड, आंघोळ घाल. आले लक्षात. ईश्वराच्या मनात निश्चितच काही योजना आहे. ही माझी परीक्षा बघणे चालू आहे आणि यात मला उत्तीर्ण झालेच पाहिजे. या ना, निसंकोचपणे आत या. काय खरेच? अगं मागच्या शनिवारी जेव्हा 2 गृहिणींनी मला बाहेर काढले, मला अपमानित केले, तसे तू तर नाही ना करणार? म्हणजे तिलोत्तमा वहिनी आणि आरुणी वहिनी असताना देखील हे आले होते? नाही नाही, आपली पूर्णपणे शुश्रूषा होईपर्यंत आपण इथे थांबू शकता. या ना, आत या. माई माई, माझ्यासारख्या गरजू माणसाच्या तू उपयोगी आलीस. मागचा पुढचा विचार न करता तू मला भोजन दिलेस. तुझ्या या निस्वार्थ सेवेमुळे आणि विनम्र आचरणामुळे मी समाधानी व प्रसन्न झालो ग बाई, प्रसन्न झालो. नाही हो, अतिथीची मनापासून शुश्रूषा करणे हीच या घराची रीत व संस्कार आहेत. तुम्ही तृप्त झालात, इथेच मला माझ्या कर्तव्याची पोचपावती लाभली. तुझ्या या संवाद पूर्ण वर्तनाने माझा आत्मा तृप्त झाला ग. मी 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 तुला आशीर्वाद देतो. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि माझ्यासारखा तुझा आत्माही शीतल होईल. शीतल होईल.
अरे मालती, तू हे कसं काही शक्य करून दाखवलंस? पिताश्री, ही सर्व प्रभूचीच कृपा. यात माझे काही श्रेय नाही. परंतु हे सगळे घडले कसे? पाहिले, स्वतःकडे काहीही नसताना मालतीने कसे औदार्य दाखवले. आणि तुम्ही दोघी जेव्हा घरी होतात तेव्हा एक याचक तुमच्याकडे आला होता की नाही? तुम्ही म्हणाला होतात की इथं कुणीच आलं नव्हतं म्हणून. होय पिताश्री, आला होता. परंतु परंतु काय? हा, परंतु काय? परंतु आम्ही त्याला इथून हकलून लावले, इथून जायला सांगितले. काय केलं तुम्ही हे? ईश्वरा, अरे पाहतोयस ना तू, तुम्ही स्वार्थी वृत्तीने आपल्याकडील सगळे अन्न स्वतःसाठी दडवून ठेवलंय. आपल्याकडे काहीच नाही असे खोटे बोललात. आणि त्या याचकाने तसेच सत्यात करून दाखवले. उलट मालतीने तसं केलं नाही. आपला विचार न करता आलेल्या अतिथीची सेवा केली, म्हणून त्याने प्रसन्न होऊन आपल्या झोळीत हे दान टाकले. ही त्या ईश्वराचीच कृपा आहे. पिताश्री, इथे बघा, इथे काय? हे बघा, हे बघा, हे बघा, हे काय? हे बघा, हे बघा, हे बघा, याच्यात काय? हे बघा, ही रत्ने, ही मानिका, ही आली कुठून? मालती, अगं या रत्नांबद्दल तू काय म्हणशील आता? याबद्दल मला देखील काहीच माहित नाही. पण ही पत्रावळी, याच पत्रावळीमध्ये तो मनुष्य जेवला होता. आता सर्व काही माझ्या लक्षात येते आहे. पुत्री, त्या व्यक्तीला तुम्ही काही दान दिले नाही, सेवा केली नाही, असत्य बोललात, ज्याचा त्याला राग आला. आणि त्या पश्चात त्याने तुमच्याजवळ काहीच नसेल असे सांगितले. आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यात असलेले धान्य दाणे नाहीसे झाले, म्हणून असा उपवास पडला. परंतु मालतीमुळे आणि तिच्या भक्तीमुळे आपणास पुन्हा हे चांगले दिवस पाहायला मिळाले. पिताश्री, श्री शनिदेवांमुळेच हे आज आपल्याला प्राप्त झाले. तेव्हा आता आपण सर्वजण
एकत्रपणे त्यांची प्रार्थना करू. हो पिताश्री, आम्हाला आमची चूक आता उमगली आहे. आमच्या स्वार्थी आणि दुस्वास करणाऱ्या वृत्तीमुळेच आपल्या घरावर हे संकट ओढावले. परंतु आम्ही शब्द देतो, ह्या पश्चात असे काही घडणार नाही. जे वर्तन मालतीकडून घडते त्याचा आम्ही सन्मान करून त्याचे आचरण करू. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम्. नीलांजन समाभासं रविपुत्र यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम्. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम्. शुभम भवतु. माऊली, आपल्या पुराणांच्या मध्ये धर्माला अनन्य साधारण महत्व आहे. आता धर्म याचा अर्थ आचरण कसं असावं यावरून मोजमाप आणि न्याय निवाडा असा होतो. सदाचार हा त्यासाठी अत्यंत रामबाण असा उपाय आहे. आपण कसलाही मोह मत्सर लालसा न बाळगता मनोभावे कृत्य केली तर भगवंत आपल्याला त्याचं फळ देतोच. म्हणूनच म्हणतो, वासनेचे पंख लावू नका, समाधानाने जगा. तर ही होती संपत शनिवारची कथा. पुढल्या भागामध्ये भेटूया अशीच एखादी रंजक कथा घेऊन, व्रतांची वैकल्यांची. तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.